गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज मी खूप भारी रेसिपी घेऊन आलेली आहे। विंटर स्टार्ट झाले आणि मार्केटमध्ये इतक्या सुंदर सुंदर अशा भाज्या आहे। तर मी आज बनवते जो लग्नामध्ये बनतो ना मसाले भात, तो मी आज बनवते आहे। जो पंगतीतला मसाले भात असतो जो, तर मी आज तो बनवते आहे। मी हा एकदा लहानपणी लग्नामध्ये खाल्ला होता, एकचदा मला आठवण आहे आणि ती चव ना मला आतापर्यंत आठवण आहे। म्हणजे मला असं वाटतं त्याच्यानंतर मी कुठेच तो राईस नाही खाल्ला असेल। तर मी ना खूप प्रयत्न केला त्याला बनवायचा, मी 1-2 वेळेस ट्राय केला होता आणि फायनली मला सेम तशीच टेस्ट मिळाला। तर मी विचार केला की नाही, मला ही रेसिपी ना तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे, कारण हा सर्वात टेस्टी आणि खूप चविष्ट असा भात आहे। या मसाल्या भातामध्ये ना तुम्ही तुमच्या मर्जीनुसार भाज्या घेऊ शकता। ज्या पण तुम्हाला भाज्या आवडतात तुम्ही त्या घेऊ शकता, त्याला कमी जास्त करू शकता तुमच्या मर्जीने। ज्या पण तुम्हाला आवडतात तुम्ही त्या सगळ्या भाज्या याच्यात टाकू शकतात। मला ज्या ज्या आवडतात त्या खास मी तिथे घेतलेल्याच आहे। चला आता आपण रेसिपी बघूया। तर इथे ना मी 2 मोठे चम्मच ऑइल घेतलं होतं। जे पण ऑइल तुम्ही खात असेल ते तुम्ही इथे यूज करू शकतात आणि 1 मोठा चम्मच मी तूप टाकलेले तिथे। त्याच्यानंतर मी इथे राई टाकली होती। राईचा टेस्ट मला ह्या पुलावमध्ये खूप आवडतो, तर मी राई थोडी जास्तीची टाकलेली आहे। त्याच्यानंतर मी जिरं टाकलेलं होतं याच्यामध्ये आणि थोडेफार मी खडे मसाले घेतले। त्याच्यामध्ये काळी मिरी, लौंग, दालचिनी होतं, फूल होतं, शहाजिरा आणि तेजपत्ता होता। एकदम थोडं प्रमाणात घेतला होता। आणि जसं आपण खडा मसाला टाकतो ना त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये कांदे टाकायचे। मीडियम साईजचे मी 7 ते 8 कांदे याच्यामध्ये घेतले होते। कांद्याला छान असं फ्राय करून घ्यायचं, खूप जास्त गोल्डन नाही करायचं आपल्याला। थोडंसं असं सॉफ्ट झाले ना त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये बाकीचे वस्तू टाकू। मी कढीपत्ता आहे याच्यामध्ये तेलात सोडायला विसरले होते, तर मी नंतरून कढीपत्ता टाकते आहे। कढीपत्ता तेलात सोडल्याने त्याचा एकदम छान असा भन्नाट सुगंध उठतो आणि कढीपत्त्याचा पण टेस्ट ह्या पुलावमध्ये खूप छान लागतो। कढीपत्त्याला ना विसरूच नका तुम्ही ह्या पुलावमध्ये, म्हणजे कढीपत्ता पण तुम्ही त्याच्यामध्ये टाका। आणि इथे तुम्ही बघू शकता मी हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला किती तिखट लागतं ना त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त हिरवी मिरची करू शकतात। आणि मी हिरवी मिरचीला कापली पण नाही आहे आणि त्याचे देठं पण नाही तोडले, मी अख्खी मिरची इथं टाकलेली आहे, कारण त्याचा एक वेगळाच टेस्ट ह्या पुलावमध्ये ना। मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकले होते। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते, तुम्ही तसंच याला फॉलो करा। त्याच्यानंतर मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचं पेस्ट बनवली होती। हिरवं वाटण बनवलं होतं ते मी याच्यात टाकते। खोबरं ना मी थोडंसं तव्यावर भाजून मग स्टोर करते, कारण मग त्याच्याने तो असा तुरट वास नाही येत। त्यामुळे 5 ते 6 मिनिटापर्यंत मी मसाल्याला छान असं मिक्स केलंय। कमी गॅसवर मी 5 मिनिटं ठेवला होता। मसाल्यामध्ये ना कच्चापणा नाही पाहिजे, मसाला छान मिक्स करत राहायचं सारखं, त्याच्याने खाली पण नाही लागत तो। तर आता ना इथे मी सुके मसाले टाकते, ज्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घेतली होती आणि 1 चम्मच मी गरम मसाला घेतला होता। त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच लाल मिरची घेतली होती। लाल मिरची एकदम कमी टाका, कारण मी हिरवी मिरची टाकली त्यामुळेच मी लाल मिरचीचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर मी 2 चम्मच धना जिरा पावडर घेतलं होतं आणि 1 मोठा चम्मच मी कांदा लसूण मसाला घेतला होता। आता या मसाल्यांना आपण छान मिक्स करून घेऊ। छान असा मसाला मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू। मिठाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आणि मीठ टाकल्यानंतर ना मला असं वाटलं की मसाला थोडा खाली लागतोय, म्हणजे कोरडा झालेला आहे, तर मी थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आणि पाणी टाकून परत छान असं मिक्स केलं आहे। आणि मी मसाल्याला ना झाकण ठेवून 5-5 मिनिटं छान असे वाफवून घेते। त्याच्याने ना मसाला कच्चा नाही राहत आणि खूप छान असा सुगंध पण येतो, मसाला छान शिजतो पण। आणि इथं तुम्ही बघू शकता आता मसाल्याला तेल सुटले। मी 7 ते 8 मिनिटापर्यंत परत झाकण ठेवून मसाल्याला छान शिजवून घेतलं होतं। आणि आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या व्हेजिटेबल्स टाकते, ज्या पण मी व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या त्या सगळ्या। त्याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची होती, फ्लावर्स होता, बटाटा होता, मटर होतं आणि त्याच्यानंतर मी टमाटर टाकले होते। तुम्ही याच्यामध्ये भरपूर भाज्या अशा टाकू शकतात। ह्या मसाले भातामध्ये ना भाज्याचं प्रमाण खूप जास्त पाहिजे असतो, खूप म्हणजे तुम्ही याच्यात भरभरून भाज्या आपल्या आवडीच्या टाकू शकतात आणि भाताचं प्रमाण खूप कमी असतो। या भाज्या टाकून झाल्यानंतर आपल्याला असं मस्त मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहे। आणि मिक्स केल्यानंतर ना आपल्याला 5 मिनिटं 6 मिनिटं परत झाकण ठेवून कमी गॅसवर भाज्यांना वाफवून घ्यायचं आहे। थोड्याशा हलक्याशा सॉफ्ट झाल्यापर्यंत, जे मसाला खाली जळायला नाही पाहिजे म्हणून कमी गॅस ठेवा।
एकदम फुल गॅस नका ठेवू, कमी गॅसवर मसाला खूप छान शिजतो किंवा भाज्या पण खूप छान शिजतात. तर कमी गॅसवर तुम्हाला हे सगळ्या भाज्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत. फ्रेंड्स, तुम्ही ते बघू शकता की पुलावला किती छान कलर आलाय, म्हणजे त्या सगळ्या भाज्या किती छान दिसत आहे. एकदम असा कलर इतका सुंदर वाटतोय, भाज्यांना इतका छान कलर आलेला आहे. आणि इथे ना 5 किंवा 10 मिनटं झालेले आहे. मी भाज्यांना वाफवून घेतलं आहे छान अशा मसाल्यामध्ये. आता मी याच्यामध्ये ना गरम पाणी टाकते. मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्या हिशोबाने मी 1.5 वाटी पाणी ठेवलं होतं. त्यातलं पण मी पूर्ण पाण्याने टाकलं आहे, कारण भाज्यांमध्ये पण पाणी असतं तर त्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे मी खूप जास्त पाणी नाही टाकलं आहे. मला पाणी वाटलं तर मी नंतर त्यात ॲड करेल, त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकतात. तर मी इथे 1 वाटी बिर्याणी राईस घेतला होता, ज्याला मी अर्धा तासपासून भिजवून ठेवलेला होता. तर आता मी हा राईस याच्यामध्ये टाकते, मसाले भातमध्ये. आणि राईस ना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं. गरम पाणी टाकलं होतं ना, त्याला उकळी आलेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता राईस टाकून देऊ. राईस अर्धा तास भिजवून ठेवला होता, म्हणून ते खूप लवकर असे तुटतात. तर आपल्याला राईस टाकल्यानंतर ना पळी खूप धीरे धीरे चालवायची, म्हणजे खूप हळू चालवायची, त्याच्याने करून राईस एकदम तुटायला नको म्हणून. तर आपल्याला खूप हळूहळू चालवायचं. तुम्ही बघू शकता मी किती हळूहळू करते आहे. आणि आपण मिक्स केल्यानंतर ना याच्यावर झाकण ठेवू आणि आपण मीडियम गॅसवर कमीत कमी 5 किंवा 10 मिनिटांनंतर चेक करू. असं ना आपल्याला मीडियम ठेवायचं आहे, खूप असा फास्ट नाही ठेवायचं आहे. बघा, मी कमीत कमी 8-10 मिनिटांनंतर राईस ओपन करून बघते, तर याच्यामध्ये थोडं अजून पाणी आहे. अजून मी 5-6 मिनिटं परत झाकून ठेवलेला होता. आणि आता इथे बघू शकता तुम्ही, आपला मसाले भात तयार झालेला आहे. किती छान कलर आलेला आहे भाताला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि एकदा तरी बनवून बघा हा मसाले भात.